राई, जिरं, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. थोडीशी साखर टाकलेली आहे आणि रवा चांगला परतून घेतलेला आहे. रवा परतल्यानंतर लाल झाला की थोडासा त्याच्यात हळद, शेंगदाण्याचं कूट, मीठ टाकलेलं आहे. चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आवडीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण गरम पाणी त्याच्यात टाकणार आहोत. गरम पाण्यामुळे असं असतं ना की रवा फुलण्यास मदत होते आणि उपमा फार सुंदर आणि चविष्ट लागतो. फार गरम पाणी टाकल्यानंतर बघा किती मस्त असा लुसलुशीत झालेला आहे उपमा. हळदीमुळे सुंदर कलर आलेला आहे आणि असा हा रेडी टू इट उपमा आपला तयार झालेला आहे. थँक्यू.